हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? नक्की सर्वजण खूप खूप छान असतात. तर इथे वाजलेले होते सकाळचे 6 आणि माझं जे आहे ते मस्त आता घराची क्लिनिंग करणं वगैरे स्टार्ट झालेलं होतं. सकाळी बाहेर जे आहे पोर्चमध्ये पाणी वगैरे मारून घेतलं आणि बाहेर पण पाणी मारून घेतलं झाडाला वगैरे. पण नंतर जे आहे ते पाणी टाकून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर जे आहे घराची सगळी क्लिनिंग पण करायची होती, म्हणजे झाडून वगैरे पुसणं वगैरे ते करायचं होतं. नंतर स्वयंपाक पण करायचा होता. तर इथे जे आहे हे रांगोळी काढलेली होती मम्मीने. खूप सुंदर सुंदर जे आहे ते मम्मी रांगोळी काढत असते. तर जेवढं होऊ शकेल मी तेवढं टाकतच असते माझ्या व्हिडिओमध्ये ते रांगोळी. तुम्हाला पण कसे वाटतं ते पण सांगा. आणि ते जे आहे ते हॉलचं वगैरे झाडणं चालू होतं, कारण पटकन आंघोळ करून जे आहे स्वयंपाक करून त्याच्यानंतर गणपतीची आरती ते करायची होती. तर ते जे आहे पूर्ण झाडलोट वगैरे झालेली होती आणि आता जे आहे ते पूर्ण पुसून ते घ्यायचं होतं मला. सगळं जे आहे ते घर वगैरे क्लीन झाल्यानंतर मी आंघोळ करून घेतली. आंघोळ करणे झाल्यानंतर चहा केलेला होता आणि चहा झाल्यानंतर जे आहे ते आज मला करायची होती काजू करी करायची होती. त्याच्यासाठी घेतलेले होते कढईमध्ये काजू भाजून घेतलेले होते मी. तेलामध्येच भाजलेले होते, कोणी तुपामध्ये बटरमध्ये पण भाजतं, पण मी तेलामध्ये भाजले होते चांगले खरपूस असे. थोडेसे असे गोल्डन दिसतील तेव्हा माझे आहेत तेलाच्या बाहेर काढून घ्यायचे आहेत आपल्याला. काजू न फ्राय करता पण आपण टाकू शकतो, आपल्या मनावर आहे ते. आणि ते काजू भाजून घेतल्यानंतर त्याच सेम तेलामध्ये मी जिरे, लवंगा, मिरे आणि जे आपलं फूल असतं खड्या मसाल्यामधलं फूल, ते फूल आणि दालचिनी टाकलेली होती आणि अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची आणि त्याच्यानंतर मध्ये कांदा टाकलेला होता. ते पण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतलेलं होतं मी. कांदा जे आहे थोडा भाजू द्यायचा होता आणि त्याच्यामध्ये कांद्यामध्ये जे आहे थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर कांदा जे आहे ते पटकन तेल सुटून पटकन जे आहे ते भाजतो पण कांदा. आणि मध्ये जे आहे त्यानंतर टोमॅटो टाकलेलं होतं मी आणि टोमॅटो टाकून मध्ये जे आहे ते मसाले टाकलेले होते, स्पायसेस टाकलेले होते, रेड चिली पावडर आणि हळद टाकलेली होती. हे दोन्ही जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर 1-2 मिनिट जे आहे ते मी झाकून ठेवलेलं होतं. मग टोमॅटो जे आहे ते पूर्ण सॉफ्ट झालं, पूर्ण विरघळून गेलं आणि त्याच्यानंतर मध्ये जे आहे ते 4 ते 5 जे आहे ते काजू टाकलेले होते मध्ये मी. ग्रेव्ही जी आहे त्याच्याने स्मूथ होते आणि टेस्ट आणखीन छान येते. तर ते तर झालं, पण मला नाश्त्याला जे आहे मॅगी पण करायची होती. तर मॅगी पण झालेली होती माझ्या साईडला आणि ते जे आहे ते तेल गरम केलेलं होतं. त्याच्यामध्ये जगभरातले मसाले म्हणजे सगळे जे आहेत ते मसाले टाकलेले होते. गरम मसाला टाकलेला होता, सब्जी मसाला, हळदी पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर, थोडंसं मीठ घेतलेलं होतं, थोडंसं जिरा पावडर, थोडंसं धनिया पावडर आणि रेड चिली पावडर घेतलेलं होतं. साधं जे असतं ते रेड चिली पावडर घेतलेलं होतं मी. आणि ती थोडंसं तेलामध्ये फ्राय झालं की लगेच ती ग्रेव्ही जी आहे ती दळून घेतलेली आपली ते टाकून घेतली मध्ये. थोडंसं जेवढं हवा आहे तेवढं मध्ये पाणी टाकून घेतलं आणि नंतर जे आहे ते वरतून थोडासा गूळ टाकलेला होता, थोडीशी स्वीटनेस यावी म्हणून. त्याच्यानंतर मध्ये भाजलेले जे आहे ते काजू टाकून घेतले आणि दही जे असतं दही फेटून टाकलं आणि वरून कसुरी मेथी टाकली आणि आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे. खूप टेस्टी लागते, नक्की तुम्ही पण ट्राय करा एकदा. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन प्रेमाने कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन प्रेमाने कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती. तर आता हे जे आहे ते संध्याकाळची वेळ होती, 4:30-5 वाजलेले होते आणि ते जे आहे आता लक्ष्म्या वगैरे सगळ्यांच्या बसणार आहेत घरामध्ये उद्या. तर आमच्या इथं लक्ष्म्या वगैरे तर काही नसतात, आमच्या इथं घटच असतो. पण त्याच्यासाठी पण आम्ही खूप सजावट करत असतो, कारण सेम तसंच असतं, कारण घट जरी असला आणि लक्ष्म्या जरी असल्या तरी सेमच असतं. तेच घट म्हणजे पण लक्ष्मीच असते. तर तेच आणि इथे जे आहे ते हे करून घेत होतो आम्ही, छान सजावट वगैरे करून घेत होतो. जेवढं होईल तेवढं तर करतच होतो. ते
इथे जे आहे ते मकर करणं चालू होतं आमचं. म्हणजे जसं की आपल्याला असतं ना की इकडे हे असं घ्यायचं का, असं करायचं का, असं करायचं, तर ते चालू होतं आमचं. माझा विचार वेगळा येत होता, अरुणचा वेगळा विचार येत होता. म्हणजे आपल्या आपल्या मनावर सगळे आपलं आपलं सांगतात, तर मग ते छान वाटलं, ते तसंच केलेलं होतं. अशा या गोष्टीमध्ये टाईम तर खूप लागतो, पण खूप मजा पण येते की घरी वेगळं काहीतरी सण वगैरे आल्यानंतर खूप छान पण वाटतं. घरामध्ये सगळं डेकोरेशन वगैरे असतं त्याच्याने, आणि गणपती बाप्पा आलेत नाही तर खूपच सगळेजण खुश पण असतात. तर इथे जे आहे ते म्हणजे आम्हाला हे जे आहे ते कपडा लावून घ्यायचा होता त्याला, म्हणजे साईडने, आणि ती जी तार आहे लावलेली ती सारखं तुटत होती. सारखं म्हणजे 2-3 वेळेस तुटूनच गेली होती. त्याच्यामुळे जे आहे ते खूप इरिटेट झाली होती मी तर. तर इथे जे आहे ते हे झालं अशा प्रकारे केलेलं होतं. आणि कॉटमध्ये जे आहे ते लक्ष्मीचं वगैरे जो सामान असतो ते सगळं ठेवलेलं होतं. ते डेकोरेशनचं वगैरे मागच्या वर्षी ठेवलेलं, ते 1 वर्षानंतर काढत होते मी सामान हे सगळं. असं सणामध्ये वगैरे थोडं काढत असतो, पण सगळं वगैरे नाही काढत आपण. ते तेवढं बघ जे आहे ते सामान झालेलं होतं हे. आणि हे अशा प्रकारे काहीतरी आम्ही डेकोरेशन केलेलं होतं. आणखीन खूप सारं करायचं राहिलेलं आहे, ते उद्या बघायला भेटेल तुम्हाला. उद्या पण मी तुम्हाला दाखवेन की आम्ही पुढे काय ठेवलं, कसं आणखीन डेकोरेशन केलं. हे तर थोडं झालेलं आहे. नंतर लाईटिंग वगैरे पण आम्ही रात्री केलेली होती, पण ते काय शेअर करणं झालंच नाही. मी म्हणलं डायरेक्ट फायनल लुक जे आहे ते तुम्हाला उद्याच बघायला भेटेल. तर जे आहे ते कांद्याची पात केलेली होती मी. स्वयंपाक वगैरे सगळं झाला मस्त. आणि डेकोरेशन जे आहे लक्ष्मीचं वगैरे, आमच्या इथं लक्ष्मी नसतं, उभ्या लक्ष्मी नाही आहेत आमच्या इथं, घट आहे. ते डेकोरेशन वगैरे सेम तसंच असतं. ते सगळं अर्ध काही झालेलं आहे, अर्ध जे आहे ते उद्या करणार आम्ही. तर हे जे गादी आहे हे बाहेरच्या क्वार्टरचे आणून टाकलेली आहे, मध्ये तसं ठेवलेली आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हे मला नक्कीच सांगा. आणि उद्याचा पण व्हिडिओ जे आहे ते येईलच तुमच्यापाशी, जे स्पेशल आहे. कारण आमच्या इकडे कसं होतं ते पण मी तुम्हाला नक्कीच सांगेल की काय होतं काय नाही ते. कारण उभयलक्ष्मी आमच्या इथे नाही येत, घट आहे त्याच्यामुळे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कळवा. भेटूया असेच पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ इथंच एंड करते मी. बाय.